कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाचे युवा नेते सरदार राजाराम रानगे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सरदार रानगे यांचं स्वागत केलं। रानगे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी परिश्रम घ्यावेत, भविष्यात पक्षात मोठी जबाबदारी दिली जाईल असा विश्वास नामदार पाटील यांनी व्यक्त केलाय। करवीर तालुक्यातील वाशी इथल्या एस.आर. पॉवर फाउंडेशनचे प्रमुख सरदार राजाराम रानगे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। नागळा पार्कातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं। सरदार रानगे यांनी भाजप पक्ष वाढीसाठी जोमानं काम करावं, येत्या काळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल। भाजप हा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा आणि सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे। तसंच करवीरसह जिल्ह्यात धनगर समाजामध्ये भाजपचं संघटन अधिक मजबूत करावं असं आवाहन नामदार चंद्रकांतदादांनी केलं। तर सरदार रानगे यांच्यासारख्या लढवय्या कार्यकर्त्याच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला वाशीच्या बिरदेवाचा आशीर्वाद लाभलाय। त्यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भाजप आणखी बळकट होईल। तसंच राज्य सरकारनं घेतलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीच्या निर्णयाचा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उल्लेख केला। पक्षप्रवेशानंतर सरदार राजाराम रानगे यांनी भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणांवर विश्वास व्यक्त करत पक्षवाढीसोबतच जनतेच्या विकासासाठी सातत्यानं कार्यरत राहू अशी ग्वाही दिली। आता पक्षाची पुढील धोरणे असतील की जी तरुणांमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे त्या संदर्भात काही ठोस पावले उचलली जातील। त्यानंतर विकसित शेतकरी कसा करता येईल यासाठी सुद्धा काही ठोस पावले उचलली जातील। बाबा धनगरी वस्तीमध्ये भरपूर प्रॉब्लेम चाललेले आहेत की बाबा रस्ते नाहीत किंवा शासकीय रुग्णालय नाहीत, यासाठी सुद्धा ठोस पावले उचलली जातील। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार रानगे आणि त्यांच्या शेकडो समर्थकांना भाजपचा स्कार्फ परिधान करून पक्षात अधिकृत प्रवेश देण्यात आला। यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटक विजय पावसकर, शहराध्यक्ष विजय जाधव, माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, हंबीराव पाटील, डॉक्टर आनंद गुरव, सुशीला पाटील, रवीश पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।